पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे 1 मे पासून परमिट रद्द होणार नाही, सरकारकडून स्पष्ट झाले अशी प्रतिक्रिया रिक्षा संघटनेचे नेते शशांक राव यांनी दिली। मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान हवंच, पण कोणाची उपजीविका जाता कामा नये। सरकार रिक्षा टॅक्सी चालकांना सहकार्य करणार असं देखील शशांक राव म्हणतात। ज्यांना मराठी लिहिता वाचता येणार नाही 1 मे पासून अशा लोकांचे परमिट रद्द केले जाईल। तिथे मंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की असं काहीही होणार नाही आणि एक करिक्युलम म्हणजे मराठी आलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे, जे काही व्यावहारिक ज्ञान आहे त्याच्याबद्दल आमचं कधीही दुमत नव्हतं, पण लोकांची उपजीविका जाता कामा नये ही जी म्हणणं आहे ते त्यांनी सविस्तर ऐकून घेतलेलं आहे आणि 1 मे पासून जे परमिट रद्द करायचं तो काही म्हणणं आहे तसं होणार नाही। थोडक्यात तारीख पुढे ढकलली आहे असं काही झालेलं आहे का? हो, त्यांना वेळ लागणार आहे, तेवढं वेळ ते घेणार आहे। तरी साधारणतः काही टेंटेटिव्ह असं काही चर्चा? एक 15 ऑगस्ट पर्यंत सर्व 15 ऑगस्ट पर्यंत त्याच्यामध्ये त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे की तोपर्यंत ते करिक्युलम सर्व तयार करतील, त्याचे काही सर्वेज आहेत ते होतील आणि त्याच्यानंतर ते अंमलबजावणी होईल। परिवहन मंत्र्यांनी 1 मेची डेडलाईन पुढे ढकलावी अशी मागणी संजय निरुपम यांनी सरनाईकांकडे केली। परवाना रद्द केल्यास चालकांवर उपासमारीची वेळ येईल, मराठी सक्ती अन्यायकारक आहे असं विधान देखील संजय निरुपम यांनी केलं। प्रत्येक ऑटो चालक आणि टॅक्सी चालकचा जो मराठी ज्ञान आहे, मराठी भाषाचा जो ज्ञान आहे त्याचा व्हेरिफिकेशन होईल, म्हणजे एक व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू होईल शासनातर्फे, RTO तर्फे त्यांच्या मराठी भाषाच्या ज्ञानचा एक टेस्ट घेतला जाईल, परीक्षा घेतला जाईल आणि समजा ते फेल झाले तर त्या GR मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की त्यांचा परमिट रद्द केला जाईल, त्यांचा लायसन्स जप्त होईल आणि जो बॅच असतो तो त्याच्या पण जप्ती होईल। हा एक मोठा वादचा विषय आहे। माझं म्हणणं निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करणार ती तारीख पण समजा, तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे चला दिला। 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे काहीतरी तारीख आज जाहीर करा। अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये। आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्यांनी, तर दिघे साहेब नाही तर निदान शिंदे साहेबांनी 2 वाजवाव्यात, 2 नाही किमान 1 तर वाजवावी। तर संजय निरुपम यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा सत्कार करण्यात आलाय। राज ठाकरे यांच्या हस्ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आलाय। दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सत्कार केल्याची माहिती। तर संजय निरुपम यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात हल्ला करणाऱ्या मनसैनिकांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला। जामीन मिळाल्यानंतर मनसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले। शिवसैनिकांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांची भेट घेतली। अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं। मंत्री छगन भुजबळ यांनी मराठी सक्तीवर प्रतिक्रिया दिली। बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी चालक अमराठी आहेत। आठवड्यातून एकदा मराठी शिकवण्याचे कॅम्प घेतले पाहिजे। मराठी शिकवणाऱ्या खरं तर जे मराठी शिकतील त्यांना छोटंसं सर्टिफिकेट द्यावं अशी मागणी देखील भुजबळांनी केली आहे। असं आहे की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यांना मराठी येत नाही त्यांना आपण या गेल्या काही दिवसामध्ये मराठी शिकवूया। आता एकदमच हे सगळं बंद करणं म्हणजे पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होणार। त्यापेक्षा या सगळ्यांना आठवड्यातून 1 तास किंवा महिन्यातून असे काहीतरी करून वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये कॅम्प्स लावून जे कामापुरतं जे मराठी आहे हे त्यांना शिकवलं गेलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।